नमस्कार मित्रांनो. आज ॲक्च्युली कणकवली टू सावंतवाडी असा प्रवास होता आणि त्या प्रवासात आम्हाला अशा दोन गोष्टी मिळाल्या. म्हणजे इंडियन नेव्हीच्या गाड्या होत्या, त्या मी दाखवतो तुम्हाला. म्हणजे त्या एकदम बेकार कंडिशनमध्ये अजून पण त्याच आहेत. हे बघा, आता मला पास होतील. मगाशी थांबवलेलं त्यांना की म्हणजे त्यांचं जे काय माल घेऊन जात आहेत त्यांना प्रॉपरली कोटिंग वगैरे काहीच नाही आहे. इंडियन नेव्हीच्या गाड्या आणि अशा परिस्थितीत जात आहेत. ते पोलीस अधीक्षक वगैरे सगळे होते, त्यांच्याशी वगैरे बोलणं झालं. त्यांनी एक पट्टा काहीतरी त्या फर्स्ट गाडी जी गेली त्याचा एक लेफ्ट साईडचा पट्टा पूर्णपणे रस्त्यावरती म्हणजे रेंगाळत जात होता आणि त्यामध्ये एखाद दुसरी बाईक जर समजा अडकली असती आणि त्याला बायपास पण झालेला आहे कुडाळ 0 पॉईंटला. तिथे एका टू व्हीलरवाल्याला म्हणजे कट मारून गेलेला आहे तो माणूस. कट मारून गेला त्यानंतर मी ज्यावेळी 0 पॉईंटच्या पुढे जवळपास 1-1.5 किलोमीटरच्या अंतरावरती त्यांना अडवलं विथ म्हणजे पोलीस पण होते माझ्याबरोबर आणि ह्या 2 गाड्या होत्या. आणि त्यांना अडवून फक्त तो जो घरंगळलेला पट्टा होता, खाली पडलेला पट्टा होता, त्याने सहज फक्त हाताने तोडून तो बाजूला टाकला तिकडे रस्त्याच्या बाजूला. आणि बाकीचं जे काय आहे ते आता तुम्ही बघितलात व्हिडिओमध्ये, ते तसं होतं. मग हे जर समजा असं असेल तर मला तर वाटत नाही, कारण की आपण कोल्हापूर वगैरे वगैरे जे काय गाड्या असतात ना, पूर्ण पेटी पॅक करून वगैरे सगळं असतं आणि ही कंडिशन ही मला जरा बेकार वाटली. खरंच सांगतो. म्हणजे जे काय असेल ना मटेरियल ते त्याच्यातनं बाहेर पडेल किंवा ते प्लास्टिक फाटून पण जे उडतं आहे ना गाडीवरनं, प्लास्टिक फाटून पण कोणाच्या टू व्हीलरवाल्याच्या किंवा फोर व्हीलरवाल्याच्या तोंडावरती येऊन कधी बसेल काही सांगू शकत नाही. एवढी कंडिशन बेकार त्या गाड्यांची दिसली आहे मला. त्यामुळे बघा काय ते हे असं आहे. इंडियन नेव्ही जो म्हणजे इंडियन नेव्हीचा त्यांच्या गाड्यांवरती, दोन्ही पण गाड्यांवरती तो एक चार्ट होता, असा चौकोनी राईट साईडला एक चार्ट होता, इंडियन नेव्हीची गाडी. त्यामध्ये काय ट्रान्सपोर्ट असेल काय असेल मला माहिती नाही, पण जे काय आहे ते हायवे आहे ना, काहीतरी मार्ग आहे मोठा, त्या मार्गावरती असं काय असेल तर मग आम्ही कसं चालायचं. मी स्वतः चप्पल काढून मी उतरलो, पोलिसांना थांबवलं, पोलिसांनी पण सहकार्य केलं, नाही असं नाही, चांगले पोलीस होते, ते सहकार्य केलं. आणि ही अशी कंडिशन होता नाही. ह्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे, फोर व्हीलर ठीक आहे, फोर व्हीलरच्या तोंडात बसू दे नको बसू दे, फोर व्हीलरला जाईल, पण बाईकवाला जर समजा ती कंडिशन असती आणि त्याच्या रूटमधनं जर समजा ही गाडी जात असेल आणि त्याला आदळलंच ते प्लास्टिक किंवा जे म्हणजे जे लटकणारं होतं ते प्लास्टिकचं जे एक काठ होती, म्हणजे एक लाईन होती, ती पूर्णपणे मी त्यांच्याकडनं काढून घेतली. मग मी थांबवलं, जवळपास 1.5-2 किलोमीटरमधनं मी थांबलो, त्यांच्याशी बोललो, त्यांच्याशी क्लिअर केलं आणि थांबवलं. तरी पण हीच कंडिशन आता जाताना मला दिसली आहे. बघू आता पुढे काय ते. ठीक आहे, ते काय मोठं स्टंट मला करायचं नाही, पण ते एक सामाजिकदृष्ट्या आपलं सांगायचा दृष्टिकोन, त्या हिशोबात तुमच्याशी बोललो. थँक्यू.